नमस्कार मित्रांनो, द विवेक पानमंदी व्लॉग मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सागर सर आपल्याला आले आहेत सोडायला. आपण निघालोय तिरुपती. नितीन सर, हास्याच्या दुनियेचा राजा, अभिषेक आणि प्रसाद. आपली आता कॅब येते. सागर सरांना राम राम करून निघू आपण. आताच रिक्षाने आलो, ट्रॅफिक लय होती. आता पटकन पत ट्रेन पकडायला चाललेलो आहे. अभिषेक, नितीन ट्रेन भेटावे अशी अपेक्षा. आम्ही आलेलो आहे आता बरोबर टाइमला फलाटावरती. आता आमची ट्रेन येईल. ट्रेनची वाट. इथं नंबर येऊ राहिलाय. तो नंबर आहे पुढं, त्या डब्याचा नंबर आहे. मालक आलेले आहेत आता. फिरून आलेले आहेत. सांगले मागे पुढे पुढे म्हणल्या मालक खूप चिडलेले आहेत आता. तुम्हाला ऍडव्हान्स पेक्षा मालकाने आणलेले गिफ्ट म्हणून आंबा भडंग. आपण बसमध्ये ट्रेन मध्ये. मालक आता मजा घेऊ राहिलेत आमची. मजा घेऊन 4 किलोमीटर फिरून आलोय मी. हे राजा माणूस आहे. एवढा राजा माणूस नाही पाहिला अजून कुठं. आणि त्यात भडंगचा बंडल घेऊन आले. व्यवस्थित आमचं पण नमस्कार सांगा. नितीन सरांबरोबर आपण वेगवेगळे डबे फिरून राहिलोय. नितीन सर आपल्याला डबे फिरून राहिले. हो नितीन सर आपल्याला फिरून राहिले वेगवेगळे डबे. तिथून प्रसाद सरांनी मस्त डबा आणला होता. त्यांनी चपात्या, शेंगदाण्याची चटणी. नितीन सर शेंगदाण्याची चटणी, चपात्या आणि खाताना क्वालिटी असो जेवण. मस्त घरचा डबा खाण्याचा आनंद आहे. आनंद दुसरा कसंच नाही. इकडं खालच्या बाजूला साऊथला जाताना जेवणाची चव थोडी बिघडती, पण शेंगदाण्याची चटणी किंवा दुसऱ्या का चटणी आणि चपाती असली तर जेवणाचं एकदम मुख्य नियोजन होऊन जातं. त्यात मालकाने मस्त भडंग दिलेली आहे. सोबत नितीन सर. आता पुढं सोलापूरला गेलो, प्रत्येक डिश मागवायची आहे. मस्तपैकी जेवण, क्वालिटी असा प्रवास. लाडू प्रसाद सरांचे आणि आत्याने दिलं होतं असं आपण जाहीर करू. आणि मस्तपैकी आता लाडू पोहून खाऊ. आता नितीन सर मोठं व्यक्तिमत्व आहे. कसा वेळ काढला त्यांनाच माहिती. आत्या आणि वहिनी दोघांनी पण कष्ट करून लय खायला दिलंय. त्यांचे खूप खूप आभार. मॉर्निंग मित्र येत आता 5 मिनटं कमी आपल्या गाड्या 5 मिनटं पुढे थांबलेलो आहे. कर्नाटकच्या बाउंड्रीवरती मस्त असा बाहेरचा हा नजारा तुम्ही बघू शकता. मस्त अशी सकाळ सनराईज व्हायची वाट बघतोय. प्रसाद सर म्हणते सनराईज व्हायचं आता कधी होतंय बघ. मस्तपैकी रात्रीचं जेवण झालं, झोप झाली. एका ठिकाणी थांबलो. इथं पल्ली दाखवतो. शांत असं वातावरण. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्यभागी ट्रेन चालू होईल. सकाळी दुसऱ्या राज्यात भारी वातावरण. इकडे काही पाऊस झालेला नाही. रात्री त्या पट्ट्यात पाऊस चालू होता. आता 11:15 वाजता आपण तिरुपतीला पोहोचूयात. आपल्याला आता सनराईज दिसलेला आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असा सनराईज. आयुष्य किती क्षणिक असतं. आपण छोट्या गोष्टींचा आनंद घेत नाही. तर झोपेतून उठलो, आवरलो आणि आज आता मस्त सनराईज दिसलेला आहे. सनराईजचा आनंद घेतो. इडली आणि सांबर आपलं आलेलं आहे मस्तपैकी. हा थोडं बोला बरं. आता झोप आली. कॅमेराच फेर आहे. इडली, वडा आणि मस्तपैकी असे उत्तप्पा नाश्ता. काय हा वाफा बघू शकता तुम्ही. आम्ही हे केलं, फोन केला पुढं, ट्विट केलं पुढचे. हाल झालेल्या पूर्ण प्रकाराबद्दल. चहा पाण्याचा जे मूर्खपणा केला मी असेल किंवा माझ्या मित्रांनी पण केला, पण ते आता घेत नाही त्यांच्या. मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण 5-10 मिनिटं इकडे तिकडे जर झाले असते तर आमची ट्रेन सुटून गेली असते आणि मग आम्हाला दुसरे ऑप्शन बघावे लागले असते, जे की फार कॉस्टली गेले असते मध्ये. आणि चुकी मान्य केली ना, मी मान्य करतो. सिच्युएशन पुढं मी चहा किंवा कॉफीसाठी असं जास्त तावडेपणा करणार नाही. तावडेपणा करणार नाही. आणि आय विल ट्राय टू
मॅनेज द टाइम. टाइम इज मनी. नो, टाइम इज नॉट मनी. मनी इज मनी. मनी इज मनी मनी का? पण तुम्हाला सगळ्यांना हे माहीतच नाही, सूत्र फिरवणारच माणूस तुमच्यावर आहे. ते राहील ना मला बाहेर काढा त्याला. बाहेर काढा. इंटरव्ह्यू तर त्यागा झाला. आपण मस्त असं आता डाव घेऊन राहिलोय. क्वालिटी नितीन सर हो सर, आणि पाच आपले पडले सहकारी तुम्हाला. पाचनी सेफ होती. पाचनी सेफ कोळे द्या. पाचनी आपण झालेलो आहे सेफ. बाहेर चाललेली मस्त अशी ट्रेन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अभिषेक सर, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे. तर आता आपली ट्रेनची जर्नी संपलेली आहे. आपण पोहोचलेलो आहे रेणुगुंठाला. रेणुगुंठाला उतरून तिथून 50 किलोमीटर लांब आपण तिरुपती दर्शनाला जाणार आहे. बाहेरचं वातावरण, आपण आपल्या बॅग आपण एकदम तयार ठेवलेले आहेत. आपले सहकारी. ट्रेनची जर्नी चांगली झाली. जेवण त्यानंतर इथं राहायची वगैरे चांगली सोय होती मस्तपैकी. तर मस्तपैकी आपण रेणुगुंठाला उतरणार आणि उतरून आपण आता तिरुपतीकडे जाणार.